नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या प्रियंका पाटील ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुमच्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आली मी. ते ज्या आपल्या सेकंड फेजच्या काही जागा अपलोड झाल्या होत्या आणि त्याच्यावर आपल्याला प्रेफरन्स लॉक करण्याची 2 तारखेपर्यंतची मुदत मिळाली होती. पण आता काय? तर जेव्हा ते जागा अपलोड झाल्या तेव्हा काही प्रमाणात जागा ह्या अपलोड झाल्या नव्हत्या. काही आस्थापनांच्या ज्या इन प्रोसेस होत्या, की अपलोड करायच्या राहिल्या होत्या, व्हेरिफाय झाल्या होत्या वगैरे. अशा स्टेजला काही जागा होत्या. तर त्या अपलोड झालेल्या अपलोड करायच्या राहिल्या होत्या. त्यामुळे त्या जागा आपल्या सेकंड फेजसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांना अवेलेबल झाल्या नव्हत्या. तर याचा परिणाम काय? तर त्या जागा पुन्हा अपलोड करून घेण्याची संधी पवित्र पोर्टलमार्फत त्या आस्थापनांना देण्यात आली आणि मागील 2-4 दिवसात त्या जागा पुन्हा एकदा अपलोड करून पवित्र पोर्टलला अपलोड करून घेण्यात आल्या. तर मग या सगळ्या जागा आपल्याला पुनश्च एकदा पवित्र पोर्टलवर ज्या आधीच्या जागा त्यांच्यामध्ये ॲड करून ह्या अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहे. तर आपल्याला त्या जुन्या जागा अपलोड करण्याची संधी 2 तारखेला ही लास्ट डेट देण्यात आली होती. पण असं बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आला त्यावेळेस, की ओ-टी-पी जनरेट झाला नाही, त्यामुळे जागा लॉक झाल्या नाही. तरी पण जवळपास 70% ते 80% विद्यार्थ्यांच्या जागा लॉक करून झाल्या होत्या. तर मग त्या विद्यार्थ्यांना आता ह्या नवीन आलेल्या जागांचा काय फायदा आणि त्या जागा कशा पद्धतीने लॉक करून घ्यायच्या वगैरे या संदर्भात अ, आजच्या रोजी पवित्र पोर्टलमार्फत न्यूज बुलेटिन काढण्यात आलं आणि त्या संदर्भातल्या सगळ्या बाबी त्या न्यूज बुलेटिनमध्ये मेन्शन करण्यात आलेल्या आहे. तरीही तुमच्या एक-एक शंकेचं इथे निरसन करण्यात येईल. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा ही मी तुम्हाला विनंती करते आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. तर सगळ्यात पहिली बाब आहे, की तुम्हाला सगळ्यांना टेन्शन, "अरे आता काय मी तर प्रेफरन्स लॉक केले." तर तिथे हा क्लॉज दिलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रेफरन्स जनरेट करून लॉक करून झालेले आहेत. तर मग त्यांना काय? तर ज्यांनी प्रेफरन्स जनरेट केले होते आणि लॉक केले होते, त्यांनी काय करावं? तर त्यांनी ते लॉक केलेले प्रेफरन्स डिलीट करावे आणि पुन्हा तिथे जाऊन प्रेफरन्स रिजनरेट करावे आणि प्रेफरन्स रिजनरेट करून पुन्हा तुम्हाला हव्या त्या आस्थापना निवडून म्हणजे ज्या नवीन ॲड झालेल्या आस्थापना आहेत आणि ज्याच्यासाठी तुम्ही पात्र आहात त्या आस्थापना तिथे येणार, तर तो तुम्ही रिजनरेट करायच्या आणि मग ते रिजनरेट करून त्याला लॉक करून तुमच्या आवडीनुसार, सोयीनुसार, प्रेफरन्सनुसार त्यांना लॉक करायचा आहे. आणि त्यानंतर जे आहे तो जो सेकंड क्लॉज आहे तो आहे की ज्यांनी जनरेट केले होते, पण काहीतरी ओ-टी-पी नाही आला वगैरे किंवा जनरेटच नाही झालं शेवटपर्यंत, वेबसाईटमधून बाहेर पडलात वगैरे अशा कारणाने जनरेट केलेले प्रेफरन्स लॉक करायचे तुमचे राहून गेले. तर मग त्यांनी काय करावं? तर त्यांनी ते जनरेट केलेले प्रेफरन्स डिलीट करून टाकायचे आणि पुन्हा प्रेफरन्स रिजनरेट करायचे. म्हणजे नव्याने जर तुमच्या पात्रतेच्या काही जाहिराती त्याच्यामध्ये ॲड झालेल्या असतील, तर त्या जाहिराती तुम्हाला पुन्हा तिथे रिजनरेट करून तुम्हाला प्रेफरन्स देता येतील आणि ते प्रेफरन्स लॉक करून घेता येतील. तर जनरेट झालेले प्रेफरन्स हे डिलीट करून, रिजनरेट करून लॉक करून घ्यायचे आहेत. आणि थर्ड क्लास ज्यांनी काहीच नव्हतं केलं, ओ-टी-पीच आला नव्हता म्हणून लॉग इनच झालं नव्हतं. तर त्यांनी काय करावं? तर त्यांना जर ऑलरेडी जाहिरात आल्या नाही, तर त्यांनी जाहिरात जनरेट करायच्या आणि मग त्यांचे प्रेफरन्स द्यायचे आणि त्यांना लॉक करून घ्यायचे. हे झाले तुमचे क्लॉजेस. तर हे तुम्हाला किती वेळेस करता येणार आहे? तर बुलेटिनमध्ये असं सांगितलंय, की त्यांना मर्यादा नाहीये. आता तुम्ही करू शकतात. जास्तीत जास्त वेळेस करू नका. कदाचित आता क्लॉज आहे, की मल्टिपल टाईम म्हणजे तुम्हाला मर्यादा नाही जनरेट करणं किंवा लॉक करण्याच्या, डिलीट करण्याच्या. पण एक वेळेस झालं असेल ना तुमचं आधी, तर आता फक्त सेकंड टाईम विचार करून प्रेफरन्स लॉक करताना विचार करा, की आपल्याला कुठे-कुठे जायचंय, कोणती आस्थापना आपल्या जवळची, कोणती आस्थापना आपल्या सोयीची, कोणती द्यायची. मग ती विथ इंटरव्ह्यू असो की विदाऊट इंटरव्ह्यू असो. आपल्याला कुठे जायचंय, कोणतं आपल्या सोयीने आहे, कोणत्याला आपलं म्हणजे जवळ हे नाही. आपल्या सोयीने आधी बघायचं. नाहीतर काही-काही विद्यार्थी काय करतात, मुळात कुठे जास्त जागा आहे ह्या पद्धतीने प्रेफरन्स देतात. ही होणारी खूप मोठी चूक आहे. तर आधी सोयीचं कोणतं आहे ह्या पद्धतीने द्या. कारण की जरी जागा तिथे कमी असल्या आणि काय सांगावं तुम्ही चुकून त्या मेरिटमध्ये बसले तर आणि ज्या जागा जास्त आहेत ते पण तुम्ही द्याच. मग ते जर इकडे नाही झालं तर तिथे तुमचं होणारच आहे. तो जरी तुमचा सेकंड प्रेफरन्स असला तरी. म्हणजे तुमच्या सोयीच्या प्रेफरन्सने मग लांब-लांबपर्यंत जा.
आणि जेणेकरून म्हणजे तुम्हाला भविष्यात त्या अडचणी निर्माण नको व्हायला, अशा पद्धतीने तुम्ही प्रेफरन्स द्या. तुम्हाला विथ आणि विदाऊट, विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू या दोघी प्रकारांमधून जागा वाढून आलेल्या आहेत. ह्या दोघी प्रकारांमध्ये आस्थापनांनी तिथे त्यांच्या जागा नोंदवल्या आहेत. तर तुम्हाला दोघी प्रकारचे प्रेफरन्स डिलीट करून पुन्हा रिजनरेट करून लॉक करायचे आहेत, हे लक्षात असू द्या. मग तुम्हाला म्हणजे एक तर विदाऊटचे चालेत का किंवा विथ इंटरव्ह्यूचे चालेत का? नाही. तर दोघी प्रकारांमध्ये काही ना काही जाहिराती तिथे ॲड झालेल्या आहेत. म्हणजे झेडपी म्हणा किंवा नगरपालिका म्हणा किंवा संस्था, ह्या सगळ्या प्रकारच्या जाहिराती आपल्याला सेकंड फेजमध्ये वाढीव आलेल्या आहेत. तर ही तुमच्यासाठी कुठे ना कुठे आता शिक्षक म्हणून रुजू होण्याची खूप चांगली संधी आहे. प्रेफरन्स देताना गडबड करू नका. तुम्हाला जिथे जिथे जाणं शक्य आहे ते प्रेफरन्स देऊन ठेवा. त्यानंतर अशाच प्रकारे तुम्हाला जर काही वेगवेगळ्या अडचणी येत असतील, तर त्या अडचणी तुम्ही मला इथे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्या अडचणींमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारे सोल्युशन असेल, हे मी आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि मला जमत नसेल तर आपली टेट टॉपर्स म्हणून सीरीज आहे, त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे सोल्युशन मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब करेल नसेल, पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कारण की काही नवीन अपडेट असेल ती तुमच्याकडून चुकायला नको. जी नवीन अपडेट आली मी तुम्हाला ती नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. विविध व्हिडिओ शेवट पर्यंत बघितला म्हणून तुमचे सगळ्यांचे आभार.